नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर. सामाजिक विपणन या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे. सामाजिक विपणन या प्रकरणामध्ये सामाजिक विपणनाची प्रस्तावना, व्याख्या आणि उद्दिष्ट आपण बघितलेली आहेत. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे सामाजिक विपणनाची वैशिष्ट्य. जसं आपण बघतो की प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं, बरोबर आहे की नाही. एखादा मुलगा किंवा एखादा विद्यार्थी त्याला सामाजिक सेवा करण्याची आवड असते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. एखाद्याला छानसं गाणं म्हणण्याची आवड असते, हे त्याचं एक वेगळं पण आहे, वैशिष्ट्य आहे. किंवा काही मुलं खोडकर असतात, त्यांचं स्वतःच एक वैशिष्ट्य आहे. तसंच सामाजिक विपणनाच्या माध्यमातून जो काही विभिन्न प्रकारचा जो व्यवसायाच्या बाबतीमध्ये समाजाला बाहेर काढण्यासाठी, समाजाला मदत करण्यासाठी जो काही प्रयत्न चालतो, त्याची काही वैशिष्ट्य आपल्याला बघायची आहेत. यामध्ये पहिलं आपलं वैशिष्ट्य आहे एखाद्या गटाकडून आरंभ. कुठल्याही गोष्टीची सुरुवात एखाद्या गटाकडून होत असते. एखाद्या गटाकडून त्याची सुरुवात होते आणि किंवा एखाद्या व्यक्तीकडून सुरुवात होते. व्यक्तीचं रूपांतर गटामध्ये होतं आणि गटाकडून त्याचं रूपांतर एक मोठ्या संघटनेमध्ये सुद्धा होताना दिसून येतं. एखाद्या ध्येयाला किंवा एखाद्या उद्दिष्टाला वाहून घेतलेला कोणताही गट किंवा संस्था सामाजिक विपणनाचा आरंभ करू शकते. एखादा गट किंवा एखादी संस्था सामाजिक विपणनाला सुरुवात करत असते. लोकांचं हित करणे हा त्याचा हेतू असतो. लोकांचं हित राखणं, लोकांना मदत करणं हा सामाजिक विपणनाचा हेतू असतो. ग्राहकाला फायदे तोटे माहिती करून दिल्यास त्याच्याकडून योग्य ती काळजी घेतली जाते. ग्राहकाला फायदे आणि तोटे जर माहिती जर झाले तर त्याचा फायदा ग्राहकाला आणि व्यवसायाला करून घेण्याचे काम या सामाजिक गटाकडून या ठिकाणी केलं जातं. उदाहरणार्थ दिले बघा, क्लोजअप उत्पादकाकडून शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी दातांच्या निगेबाबत एखादा आठवडा आयोजित करतो व त्यांना आवश्यक गोष्टी, त्याचे टाळावाच्या गोष्टी याची माहिती दिली जाते. एक सप्ताह आयोजित केला जातो. जसं क्लोजअप, आता हा काळ खूप जुना आहे. पूर्वी ग्रामीण भागामध्ये काय व्हायचं की बरीचशी मुलं, त्याच्यामध्ये मी सुद्धा होतो, की दात घासण्यासाठी आपण आपल्या जे काही चूल आहे या चुलीतील राखेचा वापर आपण करायचो. ऍक्च्युली त्याच्यामध्ये शास्त्रही होतं, राखेमध्ये कॅल्शियम असायचं, त्याच्यामुळे दात मजबूत व्हायचे. परंतु त्यामध्ये जर आपण जर व्यवस्थित चूल जर भरली नाही किंवा दातामध्ये फटी जर असतील तर त्याच्यामध्ये जाऊन बसायचे आणि राखेचा दुर्गंध हा आपल्याला इतर लोकांना जात असायचा. मग अशा वेळेस काय झालं, मग या ज्या क्लोजअप सारख्या किंवा कोलगेट सारख्या कंपन्या होत्या, त्यांनी दात घासण्याचे सप्ताह आयोजित केले. या आठवड्याभर मुलांनी ब्रशचा वापर करून दात घासण्याचा प्रयोग करावा आणि मग त्याची ग्राहकांमध्ये आवड निर्माण झाली. म्हणजे चांगलं साधन जे बोटाने दात घासणं, दात घासणं हे सामाजिक सेवा झाले की नाही. सामाजिक सेवेच्या माध्यमातून जो ग्राहक वर्ग आहे त्या ग्राहक वर्गाचं एक जे आपण आयुष्य म्हणूया, जीवन म्हणूया, सुकर बनवण्याचा प्रयत्न या जे काही दातांचा ब्रश आहे, ब्रशच्या माध्यमातून झालेला दिसून येतो. दुसरं वैशिष्ट्य आहे सर्वसमावेशक सादरीकरण. समाजाचा विकास जर घडून आणायचा असेल, समाजाची प्रगती करायची असेल तर तुमचं आणि माझं एकट्याचं काम नाहीये. यामध्ये सगळ्या लोकांना सामावून घ्यावं लागतं, तेव्हाच त्या ठिकाणी त्याचा विकास होताना. सामाजिक विपणन समस्येची एक बाजू पाहत नाही तर सर्व बाजूंचा विचार करते. सामाजिक विपणनाच्या माध्यमातून ग्राहकांची एखादी समस्या बघितली जात नाही तर त्या समस्येच्या सर्व बाजूंचा विचार केला जातो. म्हणजे बाजू घेणारे आणि विरोध करणारे दोन्ही पक्षांचं समाधान सामाजिक विपणनाच्या माध्यमातून करून दिलं जातं. यामध्ये कुटुंब नियोजन, जे लोक धर्माचा आधार घेऊन त्यास विरोध करतात व त्यांच्या मुलांचं जीवनाचं नियोजन करून चांगलं जीवन जगण्यासाठी कुटुंब लहान ठेवण्यास मजा येते किंवा समाजाला त्या ठिकाणी समजावता येतं, बरोबर आहे की नाही. आपण बघतो की आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्र राहतात. आता कुटुंब नियोजन हा एक सामाजिक विषय आहे की
छोटे कुटुंब सुखी कुटुंब असे शासनाचे जे घोष आपण ऐकतो, शासनाची घोषवाक्य आपण ऐकतो आणि ते बरोबर देखील आहे. परंतु काही समाजामध्ये काय होतं, काही कुटुंबांमध्ये काय होतं की या गोष्टीला छेद दिला जातो आणि एक दोन पेक्षा जास्त अपत्य जर झाली तर त्या ठिकाणी कुटुंबातील सदस्य संख्या वाढते. सदस्य संख्या वाढल्यामुळे काय होतं, खर्च वाढतो. खर्च वाढल्यामुळे संपत्तीचं वाटप होतं आणि आजकाल आपण बघतो की एकत्र कुटुंब जर वाढलं तर रोगराईचं प्रमाण वाढतं. जसं आपण बघतो की आता कोविड-19 मध्ये सोशल डिस्टन्स आपल्याला ठेवावं लागलं. सपोज 10 बाय 15च्या घरामध्ये 10 लोक जर एकत्र राहत असतील आणि त्याच्यापैकी एखाद्याला जर संसर्ग जर झाला तर 10 लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. मग अशा परिस्थितीमध्ये काय केलं जातं, मग या सामाजिक विपणनाच्या माध्यमातून ज्या लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारचं कुटुंब वाढवण्याचा हेतू आहे त्यांना समज दिली जाते, त्यांना समजावून सांगितलं जातं की कुटुंबामध्ये जर प्रमाणापेक्षा जास्त सदस्य संख्या जर असेल तर त्याचा कशा प्रकारे तोटा होतो. म्हणजे सामाजिक विपणनाच्या माध्यमातून नाण्याच्या दोन्ही बाजू, चांगली बाजू आणि वाईट बाजू, या दोघांमध्ये जो काही येणारी जी समस्या आहे ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. तिसरं वैशिष्ट्य आहे विशेष जाहिरातीवरून भिन्न. आता सामाजिक विपणनाच्या ज्या काही जाहिराती असतात या समाजहितासाठी असतात. सामाजिक विपणनाच्या माध्यमातून अशा मुद्द्यांना स्पर्श केला जातो की तो मुद्दा आतापर्यंत कोणी हाताळलेला नाही. जसं की आपण बघतो की जास्त ताप जर आला तर त्याचा काय धोका आहे, किंवा नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन कसं करावं, स्त्रियांचे हक्क, ते सामाजिक प्रश्न आहेत. त्या सामाजिक प्रश्नांची जाणीव या ठिकाणी करून दिली जाते. जसं आता आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काही गोष्टी बघतो की एका ठिकाणी एक क्लिप बघायला मिळाली तर एका स्त्रीनं म्हटलं की जर संसार जर दोघांचा आहे तर मग स्त्रीनंच घरामध्ये फराळ बनवण्याचं काम का करावं, पुरुषांनी मदत का करू नये. बरोबर आहे की नाही, प्रश्न आहे की नाही, हा सामाजिक प्रश्न आहे. म्हणजे घरामध्ये राहणारी जी स्त्री आहे ती घरामध्ये राहून सावलीमध्ये राहून काम करते अशी धारणा पुरुषांच्या मनामध्ये आहे, पण ही धारणा चुकीची आहे. ज्या वेळेस स्त्री त्याच्या आयुष्यातून बाजूला निघून जाते किंवा पुढे 4-5 दिवस गावाला जाते, जेव्हा तो स्वतः स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करतो, भांडे घासण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला त्याची किंमत कळते, स्त्रीची किंमत तेव्हा कळते. म्हणजे याचा अर्थ की पुरुषांनी डायरेक्ट भांडे घासायचे किंवा स्वयंपाक करायचा असं होत नाही, तर स्त्रीला घर कामामध्ये मदत केली पाहिजे. भाज्या आणणं असेल, भाज्या चिरून देणं असेल, शक्य असेल तेवढी कामामध्ये तिला मदत जर केली तर तिचाही हातभार लागतो. हा सामाजिक प्रश्न आहे. समाजामध्ये पुढील कालावधीमध्ये जात असताना जर तुम्ही छोट्या कुटुंबाची अपेक्षा करताय, जर तुम्हाला कुटुंब छोटं पाहिजे तर कुटुंब छोटं असताना घरातील सदस्य संख्या जर मर्यादित जर असेल तर स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. पूर्वी काय व्हायचं की कुटुंबामध्ये 4-5 स्त्री आणि 4-5 पुरुष असायचे, कामं वाटून जायची. परंतु आजकालच्या बदलत्या लाईफस्टाईल मध्ये मात्र सदस्य संख्या कमी झाल्यामुळे स्त्री आणि पुरुष यांना एकमेकांना मदत करणं हा एक सामाजिक प्रश्न आहे. त्या सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम देखील या सामाजिक विपणनाच्या माध्यमातून केला जातो. ठीक आहे, पुढचा आपला मुद्दा आहे सामाजिक विपणन मिश्र. विपणन मिश्र याची तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो. विपणन मिश्र याचा अर्थ एकत्रीकरण. चहा करायचं असेल तर आपण मिक्स करतो, चहा पत्ती टाकतो, पाणी टाकतो, नंतर आलं टाकतो, साखर टाकतो, कोणी सूंठ टाकतं, कोणी वेलची टाकतं, ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार. मग याच्यातून कॉम्बिनेशन करून शेवट आपला दूध टाकून गरम गरम चहा तयार होतो. मिश्र, एकत्रीकरण. आता विपणन मिश्र म्हणजे काय? विपणन मिश्र जे आहे, विपणन मिश्राचा जो संबंध आहे विपणनाच्या 4 घटकांबरोबर आहे. तुम्हाला आठवत असतील हे घटक, त्यामध्ये उत्पादन घटक आहे, बरोबर, त्यानंतर किंमत घटक आहे, वितरण घटक आहे आणि विक्रय वृद्धी. उत्पादन म्हणजे वस्तूची निर्मिती करणं, किंमत म्हणजे वस्तूची किंमत ठरवणं, वितरण याचा अर्थ वस्तू ज्या आहेत या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं म्हणजे वस्तूंचं वाटप करणं. बरोबर, उत्पादकापासून प्रतिनिधीकडून घाऊक व्यापाऱ्याकडे, घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याकडे आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहकांपर्यंत याला आपण वस्तूचं वितरण असं आपण म्हणतो. विक्रय वृद्धी, विक्रय वृद्धी म्हणजे वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ घडवून आणणं.
वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी केले जाणारे सर्व प्रकारचे प्रयत्न, त्याला आपण विक्रय कला असं आपण म्हणतो. आज जर तुम्ही मार्केटमध्ये जर जात असाल, मला माहित नाही तुम्ही मार्केटमध्ये खरेदी विक्रीला जाता की नाही, परंतु जर जात असाल तर किराणा दुकानासमोर किंवा कापडाच्या दुकानासमोर त्या ठिकाणी एक कस्टमर उभा असतो, सॉरी, एक त्या दुकानामधील जो आपण ज्याला आपण सेल्समन असतो तो उभा असतो आणि तो आपल्याला अभिवादन करतो. या ताई नमस्कार, काका नमस्कार, काय सेवा करू तुमची, तुम्हाला कुठल्या प्रकारचे कपडे पाहिजे, याला म्हणतात विक्रय कला. म्हणजे एखाद्या दुकानामध्ये आपण गेलो आणि तो दुकानदार त्याच्या कामामध्ये व्यस्त असला तर आपल्याला राग येतो, बरोबर आहे की नाही, आपल्याला राग येतो. तो जर आपल्या बरोबर बोलला आणि म्हटलं नमस्कार, बसा, काय सेवा करू, किंवा पाणी देऊ का, तुम्हाला चहा हवा आहे का, अशा प्रकारे जर आपल्याला त्यांनी जर आपली जर चौकशी जर केली तर आपली जी प्रेरणा आहे वस्तू खरेदीची ती आपल्याला वाढताना दिसून येते. आता सामाजिक विपणन जे मिश्र जे आहेत, या सामाजिक विपणन मिश्राचे 4 घटक तुमच्या समोर आहे. उत्पादन, किंमत, ठिकाण आणि वाढ. वाढलाच विक्रय वृद्धी असं देखील म्हटलं जातं. वाढ जो घटक आहे त्याला विक्रय वृद्धी घटक असं देखील या ठिकाणी आपण म्हणतो. आता या 4ही घटकांची माहिती मी तुम्हाला सांगितलीच आहे. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये सामाजिक विपणनामध्ये जो उत्पादन जो घटक आहे, या उत्पादन घटकामध्ये एखादी व्यवसाय संस्था किती प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन करते याचा अभ्यास केला जातो, बरोबर आहे की नाही. जसं गोदरेज ही भारतामधील नावाजलेली स्वदेशी कंपनी आहे. गोदरेजचं कपाट आहे, गोदरेजचं कुलूप आहे, गोदरेजचं साबण आहे, गोदरेजचे लॉकर आहेत, असे अनेक प्रकारचे प्रॉडक्ट. म्हणजे हे झालं गोदरेजचं उत्पादन मिश्र, अनेक प्रकारचे तयार केलेले उत्पादन. तसं आपलं महाविद्यालय आहे, आपल्या महाविद्यालयामध्ये कॉमर्स फॅकल्टी आहे, आर्ट फॅकल्टी आहे, सायन्स फॅकल्टी आहे, MCDC फॅकल्टी आहे. त्याच्यानंतर आपल्या कॅम्पसमध्ये औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ज्याला आपण ITI म्हणतो ते देखील आहे. हे झालं आपल्या महाविद्यालयाचं उत्पादन मिश्र. अनेक प्रकारचे घटक, अनेक प्रकारचे प्राध्यापक या ठिकाणी आहेत. नॉन टीचिंग स्टाफ आहे, त्यामध्ये नॉन टीचिंग स्टाफ मध्ये पर्यवेक्षक आहेत, शिपाई आहेत, क्लर्क आहेत, क्लर्क मध्ये सुद्धा सिनियर क्लर्क, ज्युनियर क्लर्क आहे. प्राध्यापकांमध्ये सुद्धा प्राध्यापक, त्याच्यानंतर असोसिएट प्राध्यापक, असिस्टंट प्राध्यापक, अशा प्रकारची पदं आहेत. हे झाले तुमच्या महाविद्यालयांमध्ये कर्मचारी मिश्र. कर्मचारी जे आहेत या कर्मचाऱ्यांची पदं आणि त्यांचं एकत्रीकरण. किंमत मिश्रामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, यामध्ये वस्तूची किंमत ठरवणं. याच्यामध्ये काय सामाजिक सेवा आहे, मग वस्तूची किंमत ठरवत असताना या ठिकाणी जो काही आपल्याला काय पाहिजे, तुम्हाला आणि मला डिस्काउंट पाहिजे. दुकानामध्ये गेल्यानंतर उत्पादकाने जर किंमत किरकोळ व्यापाऱ्याने जर किंमत 400 रुपये जर सांगितली तर मला वाटतं ती वस्तू मला त्याने डिस्काउंट करून 300 रुपयाला द्यायला पाहिजे. वस्तूची किंमत मिश्रामध्ये या वस्तूवर दिले जाणारे सूट, या वस्तूवर दिले जाणारे प्रलोभन, या वस्तूवर दिले जाणारे बक्षीस, या वस्तूवर दिले जाणारे कुंपण, याचा अभ्यास या उत्पादन किंवा जी काही किंमत मिश्र आहे या किंमत मिश्रामध्ये केला जातो. आपल्याला आनंद मिळतो की नाही, वस्तूची किंमत जर आपल्याला जर कमी जर केली आनंद मिळतो. पेट्रोल पंपावर गेलो 90 रुपये लिटर पेट्रोल टाकतो, गुमाना तिथून पैसे देऊन निघतो, काहीच आनंद मिळत नाही, बरोबर. तसं इतर वस्तूंच्या बाबतीमध्ये, किमतीच्या बाबतीमध्ये एक ग्राहकांची सेवा म्हणून, सामाजिक विपणन म्हणून किमतीमध्ये सूट देणं, त्याचबरोबर ग्राहकांचा काही गोंधळ निर्माण झाला असेल वस्तू खरेदी करत असताना, आपण कधी एखादी वस्तू जर महाग जर मिळाली, आपल्याला एखाद्या मित्राने जर सांगितलं अरे हे घड्याळ तू 400 रुपयाला घेतलं, शेजारच्या दुकानामध्ये हेच घड्याळ 350 रुपयाला मिळतं, आपण नाराज होतो. सामाजिक विपणनाच्या माध्यमातून काय केलं जातं, ग्राहकांना वस्तूच्या किमतीपासून समाधान मिळवण्याचा प्रयत्न सामाजिक विपणनाच्या माध्यमातून केला जातो. तिसरं मिश्र आपलं आहे ठिकाण. आता ठिकाणामध्ये उत्पादन कसं उपलब्ध करता येईल, म्हणजे जो ग्राहक वर्ग आहे हा ग्राहक वर्ग एखादी वस्तू कोणत्या बाजारपेठेमध्ये कुठे खरेदी करणार आहे या संदर्भातील जो अभ्यास आहे हा या ठिकाणी या घटकामध्ये करून त्या बाजारपेठेमध्ये वस्तू पोहोचवण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. मग यामध्ये सामाजिक सेवा काय आहे, सामाजिक मिश्र काय आहे की यामध्ये जो काही बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये वस्तू योग्य ठिकाणी योग्य वेळेवर पोहोचवणं, बरोबर. जसं आता तुमच्या गावामध्ये, शिन्नर गावामध्ये कोणत्या ठिकाणाला काय म्हणतात मला माहिती नाही,
परंतु आडव्या फाट्यावरून आपण तिथं मध्ये गेलो की भाजीपाला भरतो. हे काय आहे? भाजीपाल्याचं ठिकाण आहे. उद्या भाजीपाला विक्रेत्यांनी ठरवलं की कॉलेजच्या पाठीमागे भाजीपाला भरवायचा. आपल्याला भाजीपाला घ्यायचा आहे, आपण सायकलला किंवा टू व्हीलरला पिशवी टांगली आणि डायरेक्ट त्या बाजारपेठेमध्ये गेलो. आडव्या फाट्यापासून पाहिलं तर बाजारपेठच नाही, भाजीपालाच नाही. काय झालं? आपली गैरसोय झाली. आणि मग कोणीतरी सांगितलं की हा भाजीपाला आता कॉलेजच्या पाठीमागे भरतोय. आपल्याला अतिशय वाईट वाटतं, राग येतो. त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य वस्तू आणि सेवा पोहोचवणं, त्याला आपण सामाजिक विपणन असं आपण म्हणतो. योग्य बाजारपेठेमध्ये योग्य वस्तू पोहोचवली पाहिजे. त्या ठिकाणी ती वस्तू उपलब्ध करून दिल्यामुळे काय होतंय? जो ग्राहक वर्ग जो आहे, या ग्राहक वर्गाला जो काही आपला जो काही नैराश्य आहे किंवा जो तणाव आहे तो कमी करता येतो. किंवा त्या ठिकाणी वस्तूंच्या अनेक प्रकारच्या क्वांटिटी, अनेक प्रकारच्या इतर कंपन्या आलेल्या असतात. म्हणजे ग्राहकांना त्या वस्तूमध्ये तुलना करून आपल्याला आवडणारी व आपल्याला परवडणारी जी किंमत आहे ती देखील या ठिकाणी खरेदी करता येते. आणि शेवटचा जे मिश्र आपला आहे वाढ, वस्तूच्या विक्रीमध्ये वाढ घडून आणण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. विपणन मिश्रामध्ये हा देखील अत्यंत महत्वाचा घटक आहे. यासाठी मग विपणन कार्यक्रम राबवणं किंवा काही एखादा असं काहीतरी घोषवाक्य तयार करणं की जेणेकरून ग्राहकाच्या मनामध्ये त्या वस्तूच्या बाबतीमध्ये प्रेरणा तयार होते. जसं आता त्या मोती साबणाची जाहिरात मी बघितली की उठा उठा दिवाळी आली आणि मोती साबणाची वेळ झाली. जे दिवाळीमध्ये या मोती साबणाला प्रचंड मागणी असते, की त्याचं कारण बी तसं आहे की दिवाळीच्या कालावधीमध्ये जे काही फटाके असतात त्या फटाक्यांमुळे प्रदूषण वाढतं आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला जो काही मोती साबण आहे हा आपल्याला आपलं जे काही अंग आहे स्वच्छ करतो. म्हणून या निमित्ताने फटाक्यांचा विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो, आपली देखील एक सामाजिक जबाबदारी आहे. तुम्ही सगळे माझे लेक्चर ऐकताय की या दिवाळीमध्ये फटाके फोडू नये तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत हा निर्णय जर आपण सगळ्यांनी जर घेतला, आजही आपण बघतो की कोविड-19 कमी झालेला नाही. तर एखादे पेशंट जर बिचारा आजारी जर असेल किंवा ज्याला कोविड होऊन गेलेला आहे, ज्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर या फटाक्यांच्या धुरामुळे त्याचा जीव जाण्याची शक्यता आहे. तो ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, आपण सगळ्यांनी ईश्वराला साक्ष ठेवून सगळ्यांनी शपथ घ्यावी की फटाक्यांचा वापर कृपा करून एवढ्या वर्ष तरी करू नये. रात्रीच माझा मुलगा मला विचारत होता, सांगण्यासारखी गोष्ट आहे की तो म्हणे बाबा मला फटाकडे पाहिजे. त्याला मी सांगितलं की या वर्षी आपल्याला फटाके काय घ्यायचे नाही. त्याने सांगितलं हरकत नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण कुटुंबामध्ये चर्चा करतो, तुम्ही सुज्ञ मुलं आहात किंवा बीकॉमचे, आपण आपल्या शेजारी आपल्या आजूबाजूला आपले मित्र नातेवाईक यांना या गोष्टीची माहिती करून दिली पाहिजे की एका दिवाळीला जर फटाकडे जर वाजवले नाही तर कोणाचा जीव जाणार नाही, परंतु फटाकडे वाजवल्यामुळे मात्र एखाद्याचा जीव आपल्यामुळे जाऊ शकतो. याची सगळ्यांनी काळजी या ठिकाणी घ्यावी. मनुष्याच्या जीवनाला खूप महत्व आहे. आपला जीव किडा मुंगी किंवा एखादं पक्षी याच्यासारखा नाहीये. आपला जीव अनमोल आहे, कारण की आपण कुटुंबामध्ये राहतो. कुटुंबाच्या एका व्यक्तीच्या जाण्यामुळे कुटुंब दुबळं होत असतं, कुटुंबाची हानी होत असते. सगळ्यांनी लक्षात घ्यावं. या निमित्ताने फटाक्यांचं आव्हान तुम्ही स्वीकारायला अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. त्यानंतर म्हणजे वस्तूमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी जो काही प्रयत्न आहे हा यामध्ये केला जातो, जेणेकरून वस्तूची विक्री वाढवण्यासाठीचा प्रयत्न केला गेल्यामुळे काय होतंय की ग्राहकांना सेवा मिळते. आता रात्री मी जिथं कपडे घेतले मुलासाठी, तिथं ते कपडे घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला त्या कपड्यावरती 3 जे मास्क आहे मास्कचं पॅकेटचं गिफ्ट आम्हाला दिलं. बघा, सामाजिक विपणन. जेणेकरून ते मास्क चांगल्या क्वालिटीचे मास्क त्याच्यामध्ये मिळाले. म्हणजे काय झालंय की मला बाजारामध्ये मास्क खरेदी करण्यापेक्षा, कारण की मास्क थोड्या दिवसामध्ये खराब होतो, तर माझी ती खरेदी थांबलेली आहे. म्हणजे मला आनंद मिळाला. म्हणजे सामाजिक विपणनाच्या माध्यमातून सामाजिक ज्या गरजा आहेत त्या विक्रय वृद्धीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न जो आहे हा यामध्ये आपल्याला केला गेलेला दिसून येतो. सामाजिक विपणन जे मिश्रण जे आहे याचे 4 घटक आपण बघितले. यानंतर पुढील जे लेक्चर आहे यामध्ये आपण विपणन व्यवस्थापकाच्या जे काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. सामाजिक विपणन मिश्राचे जे 4 घटक आहेत या घटकांना विपणनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्व आहे.
या 4 घटकांचा वापर केल्याशिवाय कुठल्याच प्रकारची जी उत्पादनची कंपनी आहे किंवा उत्पादक आहे, घाऊक व्यापारी आहे, किरकोळ व्यापारी आहे, यांना आपल्या वस्तूंची विक्री करता येणं शक्य नाही. या 4 घटकांचं कॉम्बिनेशन जे आहे हे सामाजिक विपणन मिश्राच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न यामध्ये आपल्याला केला गेल्याचं दिसून येतं. बाकीचा जो भाग आहे आपण हा पुढील लेक्चरला आपण बघणार आहोत. धन्यवाद.